झी 24 तास एक पाऊल पुढे। पनवेल जवळच्या फार्म हाऊसवरील हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। पैशांचा पाऊस पाडतो असं आमिष दाखवून चौघांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे। तो रसायनी जवळच्या मोहपाड्याचा रहिवासी आहे। त्यानं पैशांचा पाऊस पाडतो असं आमिष दाखवून चौघांना शिरवली जवळच्या फार्म हाऊसवर बोलावलं होतं। तिथं त्यानं चौघांची हत्या केली। चौघांनी आणलेल्या पैशांसह त्यानं पोबारा केला। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलेला आहे। या 4 जणांच्या हत्याकांडाचं गूढ उकळण्यात त्यांना यशही आलं। मुख्य आरोपी चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटकही केलेली आहे। पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून यानं 4 जणांना फार्म हाऊसवर बोलावलं होतं आणि तिथं त्या चौघांची हत्या करून त्यांच्या पैशांचा पोबारा केला होता। मात्र पोलिसांनी त्याला अखेर पकडलेला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, अखेर पोलिसांना हे प्रकरण उलगडण्यात यश आलेलं आहे। कसा नेमका तपास लावला, काय अधिक माहिती आहे? एका फार्म हाऊसवरती 4 इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली होती। या एजंटची हत्या ज्या ठिकाणी करण्यात आली होती ज्या पद्धतीने करण्यात आली त्यानुसार पोलिसांनी असा निष्कर्ष लावला की हा प्रकार नुसताच एखाद्या वैमनस्यातून झाला नसावा, एखाद्या तांत्रिक किंवा काळा जादूच्या प्रकारातून झाला असावा, या दृष्टीने पोलिसांनी तपास केलेला आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा जो हत्या झालेली आहे हा चंद्रकांत वाघमारे हा एक तांत्रिक आहे। स्वतःला धन बाबा म्हणून बनवून घेतो आणि पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून तो लोकांना फसवत असे आणि यानेच ही हत्या केलेली आहे। या प्रकारे पोलिसांनी काल चंद्रकांत वाघमारे या तांत्रिकाला अटक केलेली आहे। चंद्रकांत वाघमारे हा पनवेल तालुक्यातलीच राहणारा आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे 4ही खून हे चंद्रकांत वाघमारे यांनीच केलेलं आहे। त्या दिवशी त्यांनी अमावस्या होती आणि या 4ही इस्टेट एजंटना पैसे घेऊन बोलावलं होतं आणि पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असं सांगून त्यांची हत्या केली होती आणि त्यांच्यानंतर पैसे घेऊन त्याने हा पोबारा केला होता। पैसे घेऊन त्यानं पोबारा केला होता आणि त्यानंतर त्याला ही अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांना यामध्ये यश आलेलं आहे। आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद स्वाती। झी 24 तास एक पाऊल पुढे।